रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। शेतकरी कामगार पक्षाचे नेते महादेव गायकर यांच्या घरी माघी गणेशोत्सव उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत, धुंद्रे ग्रामपंचायत सरपंच सुभाष शेठ भोपी, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, सौरभ शेठ तांडेल, के श्याम शेठ, प्राचार्य साळुंके शेठ, मुख्याध्यापक ताली गुरुजी, शांता शेठ चौधरी, गोपीनाथ फडके, पांडुरंग पोपी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। गेली 18 वर्षे या कार्यक्रमाला झालेली महादेव गायकर यांनी 18 वर्षे कार्यक्रम चालू ठेवलेला आहे। हरिपाठ, भजन, कीर्तन सोहळा संध्याकाळपासून चालू असणार। महादेव नारायण गायकर यांच्या माघी गणेश उत्सव आज गेल्या 18 वर्षापासून रेडगर या गावी संपन्न होत आहे। या उत्सवास अनेक भाविक दर्शन घेऊन जात असतात आणि सर्वांना महाप्रसाद सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली असते, तर सर्वांना महाप्रसादाचाही लाभ दिला जातो आणि हा वैयक्तिक गणेश उत्सव साजरा करत असताना हरी भजन मंडल, हरिपाठ अशा बहुत कार्यक्रम होत असतात आणि आज बऱ्याच वर्षापासून हा उत्सव साजरा केला जात असतो। सर्व ग्रामस्थांचा मोलाचा वाटा म्हणजे आशीर्वाद असतो आणि सर्वांना या गणेशाच्या निमित्ताने त्यांच्याकडनंही सर्वांना शुभेच्छा दिल्या जात असतात, सर्वांचं स्वागत केला जात असतो। असे आमचे महादेव नारायण गायकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, तसेच अनेक रायगड पुरस्कार अशा अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत, तर त्यांना गणपतीच्या उत्सवानिमित्त माझ्या परिवाराकडून, माझ्या स्वतःकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। अशीच सेवा त्यांच्या हातून सदैव घडत राहो ही सदिच्छा। माघी गणेशोत्सव 2025 या निमित्तानं आज मी गेले 18 वर्षे हा माझा गणेशोत्सव साजरा होत असतो। यामध्ये भजन, कीर्तन, पारंपरिक नृत्य आणि हरिपाठ तसेच काकड आरती असे प्रोग्राम असतात। या कार्यक्रमामध्ये संपूर्ण ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य असते। तसेच या विभागातून सुद्धा अनेक जाणती लोक, वेगवेगळ्या समाजातील, वेगवेगळ्या मोठमोठ्या पदावर असणारे लोक इथे भेट देत असतात आणि सर्वांच्या मनात या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असतं। धन्यवाद।